नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. आज बनवत आहे पोटॅटो चिप्स. तर हा पोटॅटो चिप्सचा थोडा मोठा व्हिडिओ आहे. तर सध्या चिप्स बनवत आहे मी. 3 किलो बटाटे घेऊन चिप्स बनवले आहेत. चिप्स हा शेवटचा भाग आहे. सुरुवातीला दाखवत आहे चिप्स कसे झाले आहेत ते. तर चिप्स करण्याची प्रोसेस करूया. तर जवळपास मी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि या बटाट्यामध्ये पाणी टाकलेलं आहे जेणेकरून बटाटे काळे पडू नये म्हणून. आता बटाट्याची साल काढून घेत आहे. खालील जे इडली पातळ बटाटे दिसत आहेत ते संपूर्ण बटाटे जवळपास 3 किलो बटाटे आहेत आणि जी काही मी साल काढत आहे हा शेवटचा दुसरा किंवा तिसरा बटाटा आहे. आता साल तुम्हाला दिसतही असेल खाली पडलेली आहे. एवढ्या बटाट्याची म्हणजे 3 किलो बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे. खूप वेळ गेला आहे यामध्ये. जवळपास 3 किलो बटाट्याची साल काढण्यासाठी मला तासभर तरी लागला आहे, कारण माझा हात फार काम करत नाही आहे. मला मागील महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये करंट लागलेला आहे आणि माझा उजवा हात पूर्ण निकामी झाला होता. तर माझ्या खांद्याची हड्डी तुटलेली आहे. अजून त्याचं ऑपरेशन व्हायचं राहिलं आहे. तर त्यामुळे मला उजव्या हाताने फार जोरात आणि लवकर काम करता येत नाही. थोडंसं हळू काम करतो मी, कारण माझ्या हाताला त्रास होतो. त्यामुळे जेवढं जमेल तेवढं हळूहळू करण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, एवढी बटाट्याची साल झाली आहे. 3 किलो बटाट्याची साल आहे, सोलून झाली आहे आणि थोडं हळू काम केल्यामुळे तासभर लागला आहे. आता हे बटाट्याची पूर्ण चिप्स करून घेतले आहेत मी चॉपरनं. चॉपर खूप चांगला होता. तर चिप्स खूप सुंदर झाले आहेत. अगदी गोल दिसत आहेत. तर हे चिप्स एवढे गोल त्या चॉपरमुळे झालेली आहेत. चॉपर खरंच खूप सुंदर होता आणि चिप्सचे आकार सुद्धा अगदी सेम टू सेम झाली आहेत. असं वाटत आहे चिप्स मशीनने बनवलेली आहेत. खूपच सुंदर चॉपर आहे. आवडला मला तो. आणि एक चिप्स अगदी गोल आणि एकदम सारख्या आकाराचा झाला आहे. बटाटे छोटे मोठे असल्यामुळे चिप्स थोडेसे छोटे मोठे होतात, परंतु चिप्सची जी जाडी आहे ती सर्वांची जवळपास सारखी झाली आहे. त्यामुळे खूप छान वाटत आहे आणि बटाटे दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत. आता यामध्ये मी पाणी टाकून घेतो. एक जवळपास पातेलं भरून बटाटे झाले आहेत. हे अंघोळीचं पातेलं आहे. इथं व्हिडिओमध्ये एवढं काही मोठं दिसत नाही आहे आणि मी दोन्ही हाताने काम करत असल्यामुळे मोबाईल बाजूला छोट्याशा ड्रॅमवर ठेवला आहे. चुकून हात लागून पडू नये, नाहीतर मोबाईलसुद्धा बटाट्यासोबत धुण्यासाठी पडेल. स्टँड वगैरे लावलं नाही मी, कारण काम करणं महत्त्वाचं आहे शूटिंग करण्यापेक्षा. कारण हा मुख्य करून व्हिडिओ बनवत नाही आहे, म्हणजे व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून बनवत नाही आहे. तर मी काम करत माझं काम रेकॉर्ड करत आहे. या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहे. दुसऱ्यांसारखं व्हिडिओसाठी कंटेंट बनवत नाही, तर कंटेंट आहे म्हणून व्हिडिओ बनवत आहे. असं करत आहे. मुख्य उद्देश व्हिडिओ बनवणं नाही, तर काही काम करत आहे. ज्यामुळे खूप लोकांना शंका असते की अरे संदीप सारखा आतमध्ये बसलेला असतो, गेटला कुलूप असतं, त्याचा आवाज येत नाही, तो आतमध्ये काय खटपट करतो, कोणाला काही कळत नाही, नेमका काय करतो, असं खूप लोकांना प्रश्न पडतो, मला माहिती आहे. तर त्यासाठी मुद्दाम दाखवतो की मी आतमध्ये नुसता बसलेला नसतो. माझा आतमध्ये हात चालू असतो. काही ना काही काम करत असतो मी. शांत बसत नाही. कधी वाचन, कधी काम, कधी काय, स्वयंपाक, भांडी वगैरे खूप कामं असतात मला देखील. भरपूर काम करतो मी इकडे. एकटा असलं म्हणून काही बसायचं काम नसतं. मला देखील आता घरगुती गृहिणीला समजू शकतात काही कामं असतात घरामध्ये तर. कारण मी माझ्याकडे पण स्वयंपाक बनवतो. तर स्वयंपाकाला काय लागतं, भांडी वगैरे आणि भरपूर काम असतं. तर सांगण्याचा उद्देश हाच की बसून नसतो, खूप काम असते इथे. खरं तर संध्याकाळी पण
सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो बसायला वेळ नसतो, एवढं काम असते. आणि मधामध्ये ही असे एक्स्ट्रा काम काढून बसतो मी. त्यामुळे अजूनच वेळ जातो यामध्ये. आणि मधामध्ये एडिटिंग वगैरे पण काम असतात दुसरी सुद्धा. ठीक आहे, बटाटे धुवून झाले आहेत. बटाटे एवढे स्वच्छ धुवायचे आहेत की त्यामध्ये जो काही हा सफेद रंगाचा स्टार्च दिसतोय पाण्यामध्ये उतरलेला, तो जोपर्यंत संपूर्णपणे नष्ट होणार नाही किंवा दिसणार नाही, या पद्धतीने आपल्याला ते चिप्स धुवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत स्टार्च निघत राहील तोपर्यंत धुवायचं आहे. अगदी 2, 3, 4 वॉश करता आले तरी करणं आवश्यक आहे. आता स्टार्चचं पाणी मी फेकून दिलं असं तुम्हाला वाटत असेल, परंतु ते पाणी मी फेकून दिलेलं नाही. ते पाणी मी माझ्या आळूच्या झाडाला नेऊन टाकलं आहे, कारण त्याची वाढ त्यामुळे चांगली होईल. तर हा इडली पात्र आहे. एक इडली पात्र भरून चिप्स झाले आहेत. आता या पातेल्यामध्ये चिप्स टाकले आहेत मी. अजून एकदा धुवून घेतो जोपर्यंत त्याचा संपूर्ण स्टार्च निघून जाणार नाही. आणि वॉश केलेलं पाणी अगदी ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे, आणि तेव्हाच आपले चिप्स स्वच्छ झाले आहेत असं आपण समजून घ्यायचं. आणि जोपर्यंत पाणी सफेद रंगाचं स्टार्च युक्त निघत राहील तोपर्यंत चिप्स वॉश करतच राहायची आहेत. आणि मी व्हिडिओ संपूर्ण बनवून घेतलेला आहे आणि जवळपास मी 3 वेळा वॉश केलेलं आहे. तर यामध्ये थोडंसं मागोपुढे होऊ शकते, कारण व्हिडिओ एडिटिंग करताना थोडंसं प्रॉब्लेम आल्यामुळे काही वॉश दाखवले नाही. तरी पण यामध्ये 2 वॉश एडिट झालेले आहेत. तर तुला सेकंड वॉशमध्ये पाणी टाकून घेतोय. तरी पाणी थोडं स्वच्छ दिसत आहे, याचा अर्थ आपलं स्टार्च निघून गेलेला आहे. तर हे तिसरं वॉश करून घेतलेलं आहे आणि गॅसवर आणून ठेवलं आहे पातेलं मी. माझा गॅस ऑटोमॅटिक आहे, याला माचीस किंवा लायटरची आवश्यकता नाही, ऑटोमॅटिक लागतो तो. तर गॅस चालू करून घेतो. पातेलं भरून पाणी ठेवलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे. पाणी सुद्धा ट्रान्सपरंट दिसत आहे. थोडं हलवून पाहतो आणि यामध्ये टाकतो टाटा सॉल्ट मीठ. टाटाचं मीठ आहे, 25 ग्रॅम आहे जवळपास. तर हे 25 ग्रॅम मीठ यामध्ये मी घालणार आहे. चवीनुसार घालायचं आहे. थोडंसं खराट झालं तरी काय हरकत नाही. तर तुम्ही चाखून पाहू शकता आणि तुमच्या आकाराने टाकू शकता. जोपर्यंत पाणी खारट लागत नाही तोपर्यंत टाकत राहायचं. थोडं कमी जास्त झालं तर काही बिघडणार नाही, परंतु थोडं खारट ठेवणं आवश्यक आहे. तर टाकलं आहे यामध्ये आता मीठ मी. आता याला थोडंसं हलवून घेतो. हलवलं आहे. हा, लुक फार सुंदर दिसत आहे. पाणी खूपच ट्रान्सपरंट दिसत आहे. असं वाटत आहे चायनीज डिश आहे एखादी. अरे खूप सुंदर आहे. मला खूप आवडतो खरं तर. त्याचा व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे चिप्स आताच खाऊन घ्यावे. बरं ठीक आहे. मध्ये मीठ टाकलं आहे त्यामुळे हलवून घेतो. मीठ संपूर्णपणे मिक्स व्हायला पाहिजे, त्यामुळे प्रत्येक चिप्स हा सॉल्टी होईल, म्हणजे सपक लागणार नाही आहे. खाताना थोडासा मिठासारखा लागेल, त्यामुळे त्याला अधिक चवदार लागतो चिप्स. त्यामुळे थोडंसं हलवून मिठाला एकजीव करण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या परिस्थितीमध्ये जवळपास 20 ते 30 मिनटं लागतील. 20 मिनटं लागलीत जवळपास. आणि थोडेसे अर्धे कच्च्या प्रकारे चिप्स शिजवून घेतलेले आहेत मी. आता तो भाग मी स्किप केला आहे आणि हे चिप्स फार गरम आहेत. त्यातील गरम पाणी मी खाली ओतून दिलं आहे. हाताला पळत होते चिप्स, म्हणून मी चिमट्याने चिप्स एक एक उचलून सुकवायला ठेवत होतो, कारण बोटांना खूप भाजत होते, कारण चिप्स खूप गरम होते. शिजल्यामुळे गरम झाली होती ना. तर मी टाकून घेतोय, थोडंसं हवायला ठेवतो. आता मी छतावर आलेलो आहे, त्यामुळे पाहूया, कारण ऊनही खूप लागत आहे, भर दुपार आहे. आणि चला मी थोडीशी रेकॉर्डिंग चालू करतोय. हे भर दुपारी
ऊन असल्यामुळे कमी कपडे घातले आहेत मी. थोडंसं थंड झालेलं आहे चिप्स. आता हे थंड झालेले चिप्स जे आहेत ते हातात पकडता येत आहेत, परंतु एवढेही थंड झाले नाहीत. ते हाताला भाजत आहेत. त्यामुळे पटापट टाकावे लागत आहेत. जसं जमेल तसं पटपट टाकण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ते तरीही हाताला भाजत आहेत. एकच काम होऊ द्यायचं आहे की चिप्स एकावर एक 2-3 पडू देऊ नये. प्रत्येक चिप्स बाजूला व्हायला पाहिजे. खूप घाम येत आहे, कारण खूप ऊन लागत आहे. आता हा उन्हाचा मध्ये वाळवलेला चिप्स मुद्दाम उन्हामध्ये वाळवावे लागतात, कारण पटकन वाळतात. त्यामुळे उन्हामध्ये काम करत आहे. सकाळी पण भरपूर काम होतं, त्यामुळे मी ते काम संपवून इकडे आलो आहे चिप्स काढायला. बापरे, जास्त ऊन आहे. त्याला काही हरकत नाही, ऊन जास्त आहे याचा अर्थ चिप्स लवकर सुकतील. त्यामुळे टाकून घेतो अगोदर. संपूर्ण चिप्स जेवढं होईल तेवढं लवकर टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि टाकल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की ते कसे दिसत आहेत. आता माझ्याकडे ही सुकवण्यासाठी एकच खाट होती, अर्थात आमच्याकडे ह्याला बाज म्हणतात. त्यामुळे मी छताशी थोडंसं साडीमध्ये लाकूडाला गुंडाळून घेतलं आणि त्यावर दगड ठेवला आहे. आणि दुसऱ्या साईडलाही अगदी तसंच केलेलं आहे. त्यामुळे थोडंसं डोकं लावून बनवलं आहे. चला दुसरा व्हिडिओ शूट करतो, हे कट करून घेतो. तर थोडं जवळून दाखवतो तुम्हाला. हे पहा कसं दिसत आहेत. आता दुपारची वेळ आहे आणि खूप कडक ऊन पडलेलं असले आणि प्रकाश खूप जास्त आहे, तर त्यामुळे चिप्सचा रंग थोडासा मिसमॅच दिसू शकतो. हे चिप्स दिसायला ट्रान्सपरंट रंगांचे आहेत आणि संपूर्ण एक साडी भरून पसरलेली आहेत. 3 किलो चिप्स आहेत. तरी माझ्यावर ज्या चिप्सवर उजेड पडेल ते दिसत आहेत ओरिजिनल रंग. हा ट्रान्सपरंट रंग दिसतोय ना, हा ओरिजिनल रंग आहे. बाकी सर्व हे एडिटिंगमुळे येलो कलरचे दिसत आहेत. थोडीशी पिवळी दिसत आहेत, तर ती येलो कलरची आहेत. ती एडिटिंगमुळे झाली आहेत. कलर एडिटिंग थोडंसं व्यवस्थित झालं नाही माझ्याकडून. तर संपूर्ण दाखवतो दुरून तुम्हाला कसं दिसते ते. हा पूर्ण साडी भरून आहे. मी एकट्याने बनवलेली आहेत. थोडी मेहनत केली म्हणता येईल, कारण माझा हात तेवढा काम करत नाही आहे. आता ऑपरेशन झाल्यानंतर माझा हात थोडासा जास्त काम करायला लागेल, पण जसं माझ्याच्याने होईल तसं करण्याचा प्रयत्न करतोय. तर हा पहा जवळून तुम्हाला दाखवतो. अशी ट्रान्सपरंट हा ओरिजिनल रंग आहे. ट्रान्सपरंट दिसत आहे तो, आणि चिप्स ट्रान्सपरंट दिसत आहे, त्याचा अर्थ चिप्स आपली शिजलेली आहेत. आणि हे चिप्स तळल्यानंतर फार फुगून येतात, त्यामुळे ट्रान्सपरंट दिसणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला जवळून दाखवतोय कसे दिसत आहेत ट्रान्सपरंट. तर चालूया आता, संपवतो व्हिडिओ. खूप वेळ शूटिंग केलं आहे. आता खरं तर चिप्स टाकत एक भाग वेगवेगळा शूट केला आहे, आणि मग ते सर्व एकत्र जोडून तुम्हाला दाखवत आहे. खूप वळत होतं, चिमट्याचा वापर केल्यामुळे थोडंसं सहज झालं. चाळणीमध्ये घेऊन चिप्स टाकले. तर चला भेटू आता नंतर. तोपर्यंत बाय बाय. पोटॅटो चिप्सचा व्हिडिओ शूट करून झाला आहे, तर येतो मी.